संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी शहरात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक विक्री होऊ नये याकरिता शहर पोलिसांना आदेशित केले होते। त्यानुसार माननीय प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त गुन्हे, संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी गुंडाविरोधी पथक यांना कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते। त्यानुसार दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी सकाळी गुंडाविरोधी पथकास गोपनीय माहिती मिळाली की म्हसरोड पोलीस ठाणे हद्दीत पेठ रोडकडून नाशिक शहरात कत्तलीसाठी गायी जाणार आहेत। सदरची माहिती तात्काळ वरिष्ठांना देऊन गुंडाविरोधी पथकाने पेठ रोड येथील न्यू नाशिक टोईंग सर्व्हिस तौली फाटाजवळ सापळा लावला असता पेठ रोडकडून नाशिककडे येताना MH15 EG 3085 हे वाहन थांबविले असता वाहनात 4 गोवंश जातीच्या गायी कत्तलीसाठी नाशिक येथे घेऊन जात असताना वाहनावरील चालक इरफान गुर कुरेशी वय 27 वर्ष राहणार घर नंबर 2969 2969 काळे चौक मोठा राजवाडा वडाळा नाका नाशिक हा मिळून आला। सदरचे गोवंश जातीचे जनावरांची वाहतुकीसाठी वाहन मालक समीर पठार राहणार सादिक नगर वडाळा गाव नाशिक यांनी पाठवलेली असून सदरच्या गायी ह्या कत्तलीसाठी खरेदी करणारे आरोपी मन्नन कुरेशी राहणार नानिवली नाशिक व शालम चौधरी व आवेश कुरेशी राहणार बागवानपुरा नाशिक हे असून सध्या ते फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत। सदर 4 गोवंश जातीच्या गायींची सुटका करून त्यांना गोशाळेत सोडण्यात आले असून अशा प्रकारे कारवाई दरम्यान जिवंत जनावरे व वाहन असा एकूण 4,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदरच्या कारवाईत वाहन चालक, वाहन मालक व गोवंश जातीच्या जनावरांची कत्तलीसाठी खरेदी करणाऱ्या अशा एकूण 5 जणांविरुद्ध म्हसरूड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर, माननीय श्री प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त गुन्हे, माननीय संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, दिलीप सगळे, विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, सविता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे। स्टार न्यूज ब्युरो नाशिक। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी नाशिक शहरामध्ये किंवा परिसरामध्ये कुठेही गोवंश जाती जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक किंवा विक्री होऊ नये म्हणून पोलीस विभागास सक्त आदेश दिले, कारवाई करण्याबाबत सक्त आदेश दिलेले आहेत। त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार यांना माहिती मिळाली की नाशिकमध्ये पेठ परिसरातून काही गोवंश जाती जनावरांची वाहतूक होणार आहे। त्यानुसार माननीय पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्छाव सर व माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके सर यांना सदरची माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 19/12/2024 रोजी गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, दिलीप सगळे, विजय सूर्यवंशी, अक्षय गांगुर्डे, प्रदीप ठाकरे यांच्यासह पेठ फाटा येथे सापळा रचला असता पहाटे 5 वाजेच्या सुमारास MH15 EG 3085 या वाहनामध्ये 4 जिवंत गायी गोवंश जातीच्या गायी मिळून आलेल्या आहेत। तसेच आरोपी वाहन चालक आरोपी इरफान कुरेशी हा ताब्यात घेतला असून त्याच्याकडे चौकशी केली असता वाहन मालक समीर पठाण राहणार वडळागाव यांनी सदरचे वाहन हे गोवंश जातीचे जनावर आणण्यासाठी पाठवले होते। तसेच सदरचे गोवंश जातीची कत्तलीसाठी वाहतूक करण्यासाठी आरोपी नावे मन्नन कुरेशी, शालम कुरेशी व आवेश कुरेशी यांनी सदरचे गोवंश जाती जनावरे कत्तलीसाठी मागितले होते। तर सदरच्या कारवाईमध्ये वाहन चालक, वाहन मालक व 3 व्यापारी यांना आरोपी करण्यात आले असून यापैकी वाहन चालक हा पोलिसांच्या ताब्यात आहे। इतर 4 फरार असून त्यांचा शोध घेऊन म्हसरूड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करीत आहोत।